सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन। परंतु आपल्या देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी गोरगरिबांचं, सर्वसामान्यांचं स्वातंत्र्य हिरवून घेण्याचा प्रयत्न आज बघायला मिळाला। अत्यंत दुर्दैवी असा व्हिडिओ जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 3 दिवसापासून उपोषणाला बसलेला गोपाळ चौधरी नावाचा एक इसम होता, ज्याची स्वतःची बायको कोणीतरी घरून उचलून नेली। ती माझी बायको मला परत आणून द्या, या अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वपूर्ण मागणीला घेऊन तो उपोषणाला बसला होता। आणि त्याची मागणी काय होती तर पालकमंत्री आणि मंत्री असलेल्या पंकजा मुंडे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आल्या होत्या, त्यांच्याशी मला भेटू द्या। एवढ्या छोट्याशा मागणीवरून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकावी अशा पद्धतीचं घटना त्या ठिकाणी घडली। आणि महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनामध्ये जालन्याचे DYSP अनंत कुलकर्णी नावाचे, ज्यांनी त्या तरुणाच्या पाठीमध्ये कमरेत फिल्मी स्टाईल लाथ घातली, हा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये व्हायरल झालेला आहे। खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सर्वप्रथम या प्रकरणाचा जाहीर निषेध करतो आणि त्या अनंत कुलकर्णी नावाच्या नालायक पोलीसवाल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा जमिनीवरचा कार्यकर्ता या नात्याने मी सांगू इच्छितो की परभणी येथे झालेल्या दंगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण, ज्याला अशाच काही क्रिमिनल माइंडच्या पोलीसवाल्यांनी त्या ठिकाणी कोठडीमध्ये डांबून मारून टाकलं, त्या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी हायकोर्ट असेल, हायकोर्टातून न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्ट असेल, परंतु न्याय हा त्या तरुणाला दिलेला आहे। अजून प्रकाश आंबेडकर नावाची ताकद या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, हे माजलेल्या पोलिसांनी लक्षात ठेवायचं। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आमचं सांगणं आहे की DYSP दर्जाचे अधिकारी गुंडासारखी वागणूक देतात। पोलीस प्रशासन हे अत्यंत लाजिरवाणे काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करत आहे। आपण कुठेतरी अशा क्रिमिनल माइंडच्या लोकांवरती अंकुश घातला पाहिजे, अन्यथा प्रकाश आंबेडकर साहेब अशा लोकांचा बाजू लावून धरण्यासाठी सक्षम आहेत, हे सुद्धा आम्ही सांगू इच्छितो। या राज्यामध्ये आणि या देशामध्ये न्याय मागण्यासाठी जर कमरेत लाथा खाव्या लागत असेल ना, तर स्वातंत्र्य नावाचा प्रकार आपल्या देशामध्ये राहिला का, यावर देखील या राज्यातल्या आणि देशातल्या जनतेने विचार करणं गरजेचं आहे। या राज्यातल्या जनतेला आमचं आव्हान आहे की या ठिकाणचं सरकार तुम्हाला कुत्र्या मांजरासारखी वागणूक देतंय, या ठिकाणचं प्रशासन तुमची बाजू ऐकून घेत नाही, संविधानिक अधिकार असलेला तुम्हाला आंदोलनाचा अधिकार देखील तुमच्याकडून हिरावून घेतंय। कुठेतरी विचार करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे। त्यामुळं राज्यातल्या जनतेने या घटनेकडे गांभीर्यानं बघावं एवढीच मी विनंती करतो। आणि या हुकुमशाही आणि ठोकशाही सरकारला आपण मातीमध्ये घालण्याचं काम करावं, ही विनंती देखील आपल्याला करतो। थांबतो। जय भीम, जय भारत।